नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। आजची ही रेसिपी पाहून तुम्हाला खूप आवडेल। एकदम साधी सोपी आहे, त्या घरच्या सामानामध्ये बनते आणि खाण्यासाठी पण खूप छान असते, पौष्टिक पण असते। तर आता रेसिपी आपण चालू करूया। त्यासाठी आज इथे आजची जी रेसिपी आपण बनवणार आहोत ती आहे आंबट चुक्याचं वरण। एकदम छान लागतं खाण्यासाठी। आणि यापूर्वी आंबट चुक्याची जी खोबरं सगळ्या वस्तू घालून भाजी बनवतात, जी फतफद्यासारखी असते, तसं पण मी रेसिपी टाकलेली आहे पूर्ण डिटेल। ती पण तुम्ही चॅनलवर बघू शकता किंवा लिंक व्हिडिओच्या शेवटी देते। आणि आता आंबट चुक्याची पानं इथे निवडून घेतल्यानंतर त्याला धुवून घेतलेलं आहे स्वच्छ। आणि आता त्याचबरोबर इथे कुकर घेणार आहे एक, आणि झटपट ही भाजी बनते आहे। त्या घरच्या सामानामध्ये साहित्यामध्ये बनते, काहीच जास्त लागत नाही, पण टेस्टी आणि पौष्टिक असते खाण्यासाठी। तर तूर डाळ इथे घेतलेली आहे 3 पाण्याने स्वच्छ धुवून, आणि जे पानं आपण धुवून ठेवले होते ते मी यात टाकणार आहे। याला चिरायची गरज पडत नाही, कारण याचे पाणी होऊन जातं। जर तुम्हाला चिरायचं असेल तर तुम्ही चिरून पण घेऊ शकता। आणि आता हे तूर डाळमध्ये हे पानं इथे मी टाकून दिलेले आहे। त्याचबरोबर त्यामध्ये मी टाकणार आहे इथे हळद पावडर। तुम्हाला हळद आत्ता नसेल टाकायची तर नंतर पण तुम्ही टाकू शकता, पण यात टाकल्यावर जरा व्यवस्थित मध्ये वरण टेस्ट लागते चांगली। आणि त्याचबरोबर शेंगदाणे पण इथे मी टाकून देणार आहे। बिलकुल स्किप करू नका, शेंगदाणे नक्की टाका। उकडल्यासारखे शेंगदाणे एवढे छान लागतात खाताना। आणि हे सगळं आता 3 शिट्ट्या करून घेणार आहे याच्या गॅसवर। तर 2 शिट्ट्या मी मोठ्या गॅसवर म्हणजे हाय फ्लेमवर करणार आहे, आणि बाकीच्या मग बारीक गॅसवर करणार आहे। तर कुकर आता इथे शिजत ठेवलेला आहे। आता फोडणीची तयारी आपण करून घेऊया। त्यासाठी कढई गरम करत ठेवलेली आहे। पण त्यापूर्वी तुम्ही अजून मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे छान छान रेसिपीज तुमच्या मिस होणार नाही। तर आता कुकर बघून घेऊ आपण शिजलाय का इथे। तर व्यवस्थित आता इथे कुकर शिजलेलं आहे व्यवस्थित। डाळ जशी पाहिजे तशी एकदम झालेली आहे, परफेक्ट। आणि आता जी कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये आपल्याला आता तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाला व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते आहे, आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मग आता जिरे टाकून घ्यायचे आहे। त्याचबरोबर इथे हळद थोडीशी परत टाकते आहे, आणि लसणाचे तुकडे टाकते आहे। ठेचून टाकू नका, शक्यतो तुकडे टाका, कारण टेस्टचा फरक पडतो मग। आणि त्यानंतर आता लसूण चांगला फ्राय झालेला आहे, त्यामध्ये थोडीशी भाजी मी इथे शिजलेली घेतलेली आहे एका पळीमध्ये। त्यामध्ये हळद तिखट टाकून देते आहे, कारण डायरेक्ट तेलात तिखट टाकलं तर ते करपतं पण, आणि ॲसिडिटीचा पण त्रास होतो, आणि करपलेलं तिखट चांगलं लागत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की टाका, कारण डाळ गरमच असते। त्यामुळे एक पळीभर त्याच्यात घेऊन मग नंतर तिखट आणि हळद टाकून याला आता मी इथे वरण जे शिजलेलं होतं ते आंबट चुक्याचं ते टाकून दिलेलं आहे। आणि आता याला गुळाचा खडा मी इथे टाकते आहे, कारण थोडंसं आंबट गोड तिखट खाण्यासाठी खूप छान लागतं। तर आता हे तुम्हाला असं ठेवायचं असेल तर घट्ट तुम्ही ठेवू शकता भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी, पण मी आज हे भातासोबत खाणार आहे, त्यामुळे इथे पातळ वरण करून घेते आहे। आणि पतलंही वरण केलं तुम्ही ते चुरून पोळीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत चुरून खूप छान लागतं तूप टाकून। तर आता मीठ चवीनुसार टाकून याला आता व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे पाणी टाकून, आणि जसं पाणी उकळत जाईल तसं वरणाचा फ्लेवर आणि कलर पण चेंज होत जातो, खूप छान लागतं। तर वरण आता इथे उकळायला चालू झालेलं आहे। एक 2-3 मिनटं याला मी उकळून घेतल्यानंतर मग गॅस बंद करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। त्याच्यासोबत अजून मी एक भाजी केलेली आहे, ती तुम्हाला कमेंट करून सांगा ओळखता आली तर। आता गरम गरम असा भात पण मी कुकरमध्येच करून घेतला होता तयार। आणि त्यानंतर आंबट चुक्याचं जे वरण केलेलं आहे ते आपलं तयार झालेलं आहे। खूप छान वास येतो आणि टेस्ट पण याची खूप छान झाली होती। फक्त हळद तिखट लसण यामध्येच हे वरण इतकं छान बनतं। आणि त्यानंतर आता हे सगळं वाढून घेतल्यानंतर त्यावर साजूक तूप टाकणार आहे मस्त। आणि तुपाची रेसिपी पण मी खूप वर्ष झाली चॅनलवर टाकलेली आहे। त्याचबरोबर मी इथे भाजी बनवली होती ती तोंडी लावण्यासाठी, एकदम मस्त झालेली होती ही भरून भाजी। एकदम त्याचा मसाला खूप छान झाला होता। इतका सोपा मसाला आहे हा, 2-3 मिनिटातच तुम्ही ही भाजी फोडणीला टाकून देऊ शकता, जी मी आज बनवली आहे। तुम्हाला ओळखता आली तर नक्की कमेंट करून सांगा। तर आता गरम गरम आहे आणि आता रावल्या जात नाही, एकदम मस्त असा खमंग याचा वास सुटलेला आहे घरामध्ये। आणि त्यानंतर मी गरम गरम इथे भात खाणार आहे। तर खूप छान झालेले आहे टेस्ट, आणि दोन्हीही भाज्या, जे वरण आणि ती दुसरी भाजी जी आहे ती पण खूप मस्त झालेली आहे। तुम्ही ओळखली असेल भाजी तर लवकर कमेंट करा, आणि रेसिपी बघायची असल्यास कमेंट करून सांगा, मी नक्की बनवून दाखवेल। तर आता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा। तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।